नवनाथ भक्तिसार अध्याय 27। श्री गणेशाय नमः। जय 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 जगद्वारा विश्वव्यापका विशंभरा जग सुजाता करुणाकरा दिगंबरा आदिपुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन पंढरी दिशा रुक्मिणी रमणा पुढे ग्रंथ रचना महिमाना बोलविका महाराजा मागिले अध्यायी निरूपण भरतरी आणि तुझा विक्रम प्रेम सागरी भक्ती प्रेम उभय सरिती लोटल्या मग ते उभयांचा एक दुर्गी ग्राम रक्षिती एक प्रसंगी तो एके दिवशी शुभमार्गी दैवोदया पातले मोक्षपुऱ्या अस्ति सप्तम तयातील ते औतिंका ग्राम तेथील नृपती नरोत्तम शुभ विक्रम विराजे त्या जठरीची जी सूक्ष्म वेली सकळ दे संचार पावली परी भवे पातली संभवतो नये सांगवया ऐशी कन्या असे उदरी तीही दाकुटी वरवंटावरी की लावण्याब्दीची लहरी मदनबाळी शोभत असे मग तिचे सुमे धावती तीक्ष्ण बुद्धी असे युती तरी चंद्रकला नक्षत्र ज्योती सांग स्वरूपी मिरत असे तव कोणे के दिवशी बैसली होती रायापाशी राय परमलालने अंकावरी घेतली मग सौंदर्य सुखमंडन राय कवळे घेतले चुंबन ओ परे कल्पने वेदले मन वराविषयी रायाच्या मग सुमित मंत्री पाचारून बोलता झाला शुभ विक्रम वाणी मने सुमे धावती मम नंदिनी उपवरती दिसत असे तरी इतके स्वामित्वपण पुरुष जावा दिव्यरत्न यावरी मंत्री बोले वचन राजयुक्ती ऐकोनिया म्हणे महाराजा सुरत योग जरा व्यापुने सर्वांग ऐशी काळी विषय रंग संचरला तुम्हा ते उदरी नाही वंश संतती तरी व्यापिली शरीर प्राप्ती तरी कामना एक वेदली चित्ती सुमेधावती कडोनिया तरी स्व आत्मजा लावण्य राशी दावितो पादया वराशी त्या ते स्थापुनी राजासनाशी करावे सुरत वैभवाते मग तो वर जामाता सुत उभयंता उभयपणी या जगात मिरुनी जरे ते सकळ हित संगोपिल तुम्हाशी तरी ऐशे मम वचन सिद्धार्थ करा फुले म्हणे तरी सुत घ्यावा कन्या देऊनी पुढल्या सुखाते ऐशे मंत्री बोलता वचन मग तुकवी शुभ विक्रम म्हणे अवश्य ऐशेची करणे योजिल्या अर्थाते तरी प्राज्ञिक एक यात गोष्ट सुचली आहे माथे आधी योजुनी अधिकाराती वरी जा माता मानावा सर्व प्राज्ञिक करावे ऐसे समारंभेशी गजशुंडेस माळ पुणे राजासनास स्वामित्वपणी मिरवावे मग तो सहज ईश्वरी वृत्ते लोकात मिरवेल महीपती कन्या अर्पुणे उपरांती सुखवसा भाव पावे ऐसे बोलता शुभ विक्रम नृपती तेची मानले मंत्रिका प्रती मग शुभ शाळा मंडपा उक्षिती महोत्सव मांडला पावोनी दिन सुदीन मास उभारिले मंडपास गुड्या तोरणे पदकास राजसन्न शोभले वस्त्राभरणी कनक कोंदणी ओवे मिरविला पुंजर रत्नी दिवमाळा शुंडी ओपुनी नागरा माझी संचरला मागे मंत्री मानव विप्रासहित चक्षु दीक्षा करी नृपणात त्या दिव्य कुंजर येऊनी माळेती नगरा माझी संचरला आधी व
आधी सभा मंडपी जन दिग्गजे सर्व विलोकून उपरे नगरामाजी गमन करिता झाला कुंजर तो मागा सकाळ ग्रीवेचे ग्रामजन पाहती ठाई ठाई उभे राहून तो ग्राम शोधित दुर्गी येऊन विक्रमाते विलोकी गज येऊन दुर्गा निकट उभा राहे न चाले वाट तो दुर्गी विक्रमास अष्ट सेवाधारी असती ती की गज खुंटता पायनुपती खाली पाचारी अष्टाप्रती एका मागे एक उतरती दुर्ग पायऱ्या विशाळ तो सर्व मागुनी उतरता विक्रम गज आनंदोनी धावे सप्रेम कुसुम माळा ग्रीवे लागे शुंडादंडे ओपिली माळ ग्रीवे ओपिता गज वाद्य वाजती झाले चोज गज स्कंदी वाहुन राज शृंगमुरडी आणिला मग ओपोनी कन्या कनकासन निकट राये मंत्री वैसून परिसद चर्चा जाती लागून कुल्हाळ शब्द निघाला तेने करुणी राव चित्ती काहीसा झाला शासंगित मग मंत्रिका नेऊन एकांती कुल्हाळ शब्द दर्शवी मने योजिल्या अर्थाप्रती भिन्न अपर्या सुमेधावती आम्हा क्षत्रिय कुळा जती वर्ण भिन्न दिसतो हा आयशे बोलता शुभविक्रमराव मंत्री व्यापीला संशय व्हावे परी तो सर्वज्ञ शोधार नव राव घेऊनी वैवाटला सवे घेऊनी मंडप ग्रामाबाहेर त्या अष्ट बोलवत्या बोलावून बाहेर निकट बैसवून जातीचे विचार पुस्ता झाला तयासी ते म्हणती नको न जाती कुल्हाळ म्हणती विक्रमाप्रती परी याचा शोध कुल्हाळा जाती कवना लागे फसावा मग तो मंत्री परस्परे कमठा पाचारुनी वागुतरे एकांती जाऊनी परमादरे जाती वृत्तांत पुजदर्शे तव तो कमट मुळापासून सांगता झाला विक्रम कथन माता क्षत्रिय कुळी सत्यवर्म मित्रापतीची कन्यका या परी पिता सुरोचन दर्शवी स्वर्गीचे गंधर्व रत्न आयशे ऐकता वर्तमान मंत्री तोष्यमान होतसे माग कमठाशी नेऊन रायासमोर तेथेही बदविले वागुत्तर रावय ऐकून ते उत्तर परमचित्ती तोषला तोषोनी मंत्रिका पुन्हा बोलत मंत्री म्हणे कमट घेऊन आत मीच जातो मिथुळा राज्यात तरी पाचारण पाठवा सत्यवर्माते अवश्य म्हणून शुभविक्रमपती बोलविता झाला मंत्रिकाप्रती मग कमट आणि मंत्र सुमती मिथुळे लागी पातले राये सत्यवर्म ऐकून सज्ञी नेले गौरवून मग कमट मित्र सत्यवर्म एकांत ठाई बैसले ते एकांती कमट विचार सांगता झाला सविस्तर ती सत्यवतीचे उदयले जठर विक्रम फळ मिरवले तरी आता दैवे करून पुत्र लाभले राजचिन्ह तरी संशय द्रोम आपण चालून मुळापासून खोडावा अशी सांगून सकळ कथा योगक्षमाची सांगितली वार्ता स्वर्गवास गंधर्वजा माता झाल्यास कथेले राये ऐकून सकळ सविस्तर चित्त सरिते आनंदपूर दाटवनिया पृथ्वीस समारंभ शुभक्रमा संगमी मिळाला भेटून सत्यवती ते सकळ पुसुने वृत्तांता ते मग शुभ विक्रमरायाचे चित्ती आती अंग फिटला पाऊ परी सुदोष मेळी विक्रमाभिषेकीला राज्य न्याळी मग राज्यपती ते काळे बैसविला महाराजा छत्र चामरे माता मिरवती ते राजासनी विक्रमरूपती गैवरोनी तोशिला प्रजापती याचिकादन वाटिले ऐसा समारंभ झाली अपाटी मग शुमेधार पिली गोरटी तोही आनंदमयी पाठी मंगलाचा मिरविला या परी सत्यवर्म परम संस्काराचा आनंद घेऊन आपले राज्य विक्रमा देऊन उचित आनंद संपादी
सत्यवती उदरीचे रत्न राजे उपिले तया आंदन उभय राज्याची भौम विक्रमणपती विरेला असो आयसा वैवाट करून निघता झाला सत्यवर्म हेरीकडे राव विक्रमा भरतरी ते ओपी राजा मग उभय बंधू समाधानी राज्य करीती अवतंके स्थानी तो सुमिती मंत्रिका एके दिनी अर्थ एक सुचला की आपुली कन्या पिंगला देऊराया भरतरीला मग विक्रमापासून 16 शोधिल्या तिथी लग्नाची परी तेथे विक्षेपाला अवतिंकेचा कुटाळ मिळाला रजक तत्वता मंत्रिका राटोनी सांगे वार्ता शोध करा जातीचा ऐसा बोलता रजक त्याते पुन्हा बोलविले कमट कोल्हाळा ते त्याते पुस्ता सविस्तर ते कुल्हाळ म्हणे श्रुत नाही मग सत्यवती ते विचारित भरतरी तुमचा कैसा सुत ती म्हणे उदर व्यक्त भरतरी नाही माझा की ऐसे ऐकुनी तयाची युक्ती क्रम विचारी मंत्री सुमती तेही म्हणे नेनो जाती बंधू मानिला भावार्थे ऐसे बोलता राव विक्रम संशय पडला मंत्री सुगम मग भरतरी सपुस्ता झाला वर्म प्रांजळ सांगे भरतरी मित्रावरून रेतापासून वनांतरी वाढलो हरणीपासून भट संगती व्यक्त सायादी करून सकळ कथन निरूपिले परे मंत्रिकांना पडे विश्वास चित्ती म्हणे कार्यास आशे भाषण करीत असे विशेष सत्य केवी मानावे तरी आता असो कैसे हा म्हणतो मित्र पिता मास तरी याचे हस्ते मित्रावरूनच कार्यालागी पाचारावे ऐसे मंत्री चित्ती योजना म्हणे तुमचा पिता मित्रावरून तरी स्वमंगला ते बोलावून या दृष्टी दाखवा भरतरी असे तुमची माता तरी ती झाली विलंगिता तरी लग्नविधी ते आपला पिता 16 घेऊन पाचारा ऐसे बोलता मंत्री त्याते म्हणे अगठीत काय ते मग उभा राहून अंगणा ते वृद्धदृष्टी करीत असे म्हणे मित्रावरून परम ताता हा देह असेल तवर येता तरी मज बाळकाचे धरून असता मंगलाशी का ऐसे बोलून दीर्घ वाणी ध्यान करीत असे आपुले म्हणे हे जाणवले अंत करणे मित्रावरूनच्या ते दवा मग वातचक्री आगमन उतिंका नगरी स्वतः येऊन बोलता झाला मी मंत्रिका लागोनी शुभ विक्रम रायाच्या म्हणे मंत्रिका सर्व मूर्ती सकळ संशयाची सांडी भ्रांती मम सुत विवाळा पळती कन्यादान ओपिका म्हणशील जरी मंगळानिक वराचा सिद्ध असावा जनक तरी पुष्पदृष्टी मंगळा घोष सुखवासा हाती वरीन या उपरी राया विक्रमाच्या ताता श्रोचन गंधर्व पाठविन येते सकळ संशय सांडून त्वरिते सुख द्यावी पिंगळा म्या जरी रावे मृत्यूभवने तरी दाहातील बहुत प्राणी तस्मात सकळ संशय सोडून पिंगळा अर्पी मम सुता ऐसे तन्मुखीचे ऐकून वचन परितोषले मंत्रिकाचे मन सकळ संशया ते सांडून लग्न 16 मांडिला मग नेमिल्या तिथीस सीमांत पूजन ते संधित उतरला गंधर्व सुरोचन स्वकांता सत्यवतीशी भेटून विक्रमाते पाचारी विक्रम येऊनी त्वरित ताता चरणी माता ठेवित मग बोलावून सुमित्र का ते सुरोचना ते भेटवी असो सुरोचन गंधर्वापती दिव्य तेजे पाहुनी क्षिती आती नम्र होऊन चित्ती निकट बैसे गंधर्वी
निकट बैसता सुलोचन म्हणे सुमित तू दैवमान प्रत्यक्ष ध्रुवी नारायण सोयरा केला जामाता अरे भरतरी पुत्र अवतार दक्ष मित्रावरुणीचा अवतार प्रत्यक्ष तुझा जामाता केला प्रत्यक्ष सकळ दैवा मिरविला ऐसे बोलता सुलोचन पुन्हा वंदिता झाला चरण म्हणे मम भाग्य खरे उत्तम सोयरे झाले देवकी तरी मी एक अर्थार्थी दैवानासे त्रिजगती तरी चलावे मंडपा प्रती करो सीमांत पूजना अवश्य मनोनी सुलोचन पान मानव विशी मंडपी येऊन समारंभे करीत सीमांत पूजन करुणी विधी सारे उरकिला वधू वराते आशीर्वाद देता कुसुमे वर्तती स्वर्गदेवता अष्टके झालिया कर्तल असता टाळी पिटी ती आनंदे मग नाना वाद्य गजर तेने कोंदले सगळा अंबर स्वर्गी गर्जती जय जयकार सुरवर विमानी वैसोनिया यासो 5 दिवस उत्तम सोळा नाना रत्न मंगळा सकळ तोषोनी वराड पाळा बोळविले सुमिती दे याच काशी अपार धन राये बोळविले देऊन एक मास गंधर्व सुलोचन थया ठाई पाताला राहिला वर पिता मिरविला सुलोचन वरमाय सत्यवती रत्न असो सकळ पुत्र सोहळा मान सुमितीने ओपिला यावरी 1 मासाची करुणी सुरोचन तोषविला सहस्र सत्यवती मग विचारुनी शुभ विक्रमराया प्रति स्वस्थानाशी पैगेला एरे कडे अवतिंकेत दिवसेंदिवस रोठली बहुत पिंगळा नामे सर्पवंत ऋतुकाळ पावली मग उभयंता एकपणे सदा विचरती संतोष मने या उपरी भरतरीने लग्ने केली अमुप 12 शतकामिनी करुण सदा विचरे भोगासनी परी मुख्य दारा पिंगला नामी पट्टरानी मिरवत जैसे नवलक्ष नक्षत्रात तेजे मिरवले नक्षत्रनाथ तेवी 12 शत पिंगला नामे मिरविले आसो युवराजाच्या मांडणी भरतरी राव मिरवे भूषणी तरी तया समीप हिरकणी पिंगळा मिरवे वैडुर्या की आरका भोवती रश्मी किरण की घृत शर्करा दावी गोडपण तेवी भरतरी पिंगला रत्न स्वरूपम मिरवी तसे असे उभयंताचे एकचित्त की लोह मिळाले चुंबकात की कर्दम उदकाते कदाकाळी सांडिना सभा मंडपी राय असता परी पिंगळेशी वदे यथाचित्ता रायाशी नमे तिथे पाहता गडोगडी पाहतसे पाहून या पिंगलेचे वदन मग राया सुचे कारभार पूर्ण जैसा अमलिया पूर्ण आम्हाला सर्वदा पाहिजे तन्याये उभयांताशी ऐक्य प्रीती वर्ते प्रपंचाशी ऐशे लोटता बहुत दिवशी वय अर्धे पातले तो एके दिवशी पारदी लागून तो राव जाताशे थोर पिनी तो वरून पाहे मित्रावरुणी पुत्र चंद्र दृष्टीने पाहता विचारी मनात की ना मम वीर्याचे वेदले सुत तरी अगस्ती दुसरा भरतरीनाथ मृत्यूभूमी कारणे परे त्यात अगस्तीने केले हित चपळपणाने स्वयंवरिले परी भरतरीने मन गुंतले राज्यवैभवा कारणे
तरे आई ताचा विष प्याला, राजा भर्तरीला गोड वाटला. हिता लागे सर्वस्वी चुकला, अचल पद ते चिराया. तरी हा विषय पदापासून कैसा सुटेल, स्वबुद्धीने याचे हित याजकाराने प्राप्त कैसे होईल की. नवनाथातील अवतार ध्रुमिळ नारायण महाथोर परिवेष्टीला, विषयांतिमिर सुटेल कैसा कळेना. मोह जोनी पोटी उतरता झाला मही तळवटी, अनुसात्मज घेऊन भेटी. वर्तमान दिले म्हणे महाराजा योगद्रुमा, कामवेदला आहे आम्हा तरी त्या कामाची सत्य भावना. ऐकून घेई महाराजा, आम्ही विजय प्रताप ध्वज मिरवला, मही तेजपुंज तरी मिळवला मम आत्मज मत्स्यरासम वर्तरी. तू राय पंत मिरवून सचिष्य मिरवले जगात रत्न, ते चित्ती मम नंदन प्रविष्ट करी अति जगी. यावरी बोले अनुसार सुत, चित्ता न करी वर्तरीनाथ. माझे प्रसादे जाण सत्य, जगा माझी मिरवेल परी कैसे रीती. चिरंजीव शोभे मही वर्तरी, यावत मही आवत जती. भर्तरीनाथ मिरवेल, हे पूर्वीच भविष्य तर आहे सर्वता मम गोचर. दिदले उत्तर केले वाग्युत्तर मम वसनी सर्वता. तरी आता संशय असनी न राहावे, आता स्वचित्त असावे. मी यत्न करुनी वर्तरी राव, नाथ पंथी मिरविना. ऐसे बोलवण्या त्रिनंदन बोलविला मित्रावरून, आपण त्याची घडी कृपा करून. भर्तरी पाशी जातसे, तो एरीकडे भर्तरी नृपती. पारदी स्तव कानना प्रती, मृग तनय करता हिंडे निगुती. नानावने उपवनादी, सवे सेना पारमित. विपिनी विस्तारला कृतांत, 14 लक्ष 1200. वाजी फिरती विपिनी ते, हेमत गटी शृंगारा सहित. पाखराज झलारी शोभली मुक्त, अलंकारे कोंदणयुक्त. रत्ने मिरविविध, तरे ते शृंगार महा वाचे. की मोहर उचळे नक्षत्राचे, देवी रत्ने चमकपणाचे. भावदाविती नक्षत्रापैकी, आओ ते हयन म्हणू वाचे. रत्न उदेले उददीचे, तेने इंद्रा हर्षवनी नाचे. वधू म्हणून शृंगारी, त्याची नीती 1 लक्ष. दिनमान गज प्रत्यक्ष, विशाळ शुंडा दंड. सुलभ चंद्र तेजे मिरवले परी कैसे भावे. इंदुस मानले बंधू भावे, म्हणून सर्व पूर्ण स्वभावे. चमत्कार पाहतसे, त्याई दंती शुद्ध कोंदणे. चुडे मिरविती अटका लागुनी, त्यात हिरे नक्षत्र जाऊनी. इंदुराज मिरवितसे, आणि स्वतः तोची मुक्ता संपत्ती. वरद बाळ ओपिल्या प्रती, झालरी अग्र गण्य निगुती. एकसार वरेली, चांदवे आंबरी कोंदणयुक्त. नवरत्नादी सगुण मुक्त, सकळ तेजे लावणी आदित्य. म्हणती विसावा घेईका, आणि राया समान 500. राजविनिकनी प्रज्ञावंत, सरद नामी भूषण भरित. मूर्ती जेवी गपस्ती, तया नाथा कनकचिर. सहज तेज छत्र चंद्रकार, त्याच्या कळस दीपावर. भानुतेज लाजतसे,
साया आरती अर्धशत कनकांबरी घटक व्यक्त 5 माणिक मणियुक्त हेम गुंफिल्या जालरी आयशिया छत्र उद्देशी वैडूर्य रत्ने जडिल्या राशी परमरांगे आदित्य मानसी करू म्हणत असे वीर तरी केवता वर्णी व्यर्थ फिरत असे अंबर प्रापणी तरी वैडूर्य रत्नाच्या पंक्ती लागुनी येऊनी सुख भोगिका वने विराहे उदार चित्ती आस्था चळी जाता गबस्ती चतुर्थ प्रहरी शिनला वृत्ती रत्नपंक्ती चितसे असो आता वीर अर्क मने संपत्ती मिरविला मम बाळ तेने तो अर्क पाहुणे सुख अस्तचळा पावतसे आय असो आयशा भाषण युक्ती आचाट विपुनी भरतरी नृपती मृगया करिता वाता कृती काननात इंडोनिया परे समय आला मास चैत्र पुत्र चंद्रा पावया मित्र स्थिरावले तेने रश्मी उलट यंत्र काननात लकलकी ते रश्मीचे तीव्रपणा जम्बू हळहळी तिने करुण मग राव भरथरी मृगया सोडून उदक शोधू धावत असे तरे पंचत्रिय चतुर्थी कानन विरहित योजन शत उदक नदिशे ऐशे भावित कनक वृक्ष मिरवित असे फार व्यापिले तृषे करुण कोणी सोडू पाहती प्राणा कोणी हिंडोनी रानोरान लवन जीवन पाहती कोणी त्रासोनी पाला बक्षिती कोणी लघु शंका सेविती कोणी तरुच्या सावली क्षिती धरुण्या पडेली आयशी पृतना हाळपणी व्यापिली आहे तृषे करुणी रावही तैसाची क्लेश काननी पाणी पाणी म्हणत असे प्राण झाला कासा विसर हृदयन साठवे श्वास मुखी कोरड पडली विशेष जीवा लुटू चालिले ऐशे क्लेशाचे प्रकरणी श्री दत्तात्रेय काननी सुप्त वेशे सोनी राया मागे हिंडत असे तो विपिनी मध्ये भोगावत काय करी यात्रीसुत मायेचे सरोवर रचून देत छंदे व्यक्त दाखवी निर्मळपणे गंगाजळ दाटोनी पात्र उचंबळे कुमुदिनी विकसित घालून पाळे नांदता ती सभोवती आणि तया सरटी काठी बहुफलित तरुदाठी अनेक पक्षी बरा कोटी पंक्ती सरी वाटल्या शीत जळ छाया शीतळ जीवन सरोवर मिरवले गहिवरने तय तटी पर्णकुटी करुण आत्री आत्मज विराजला तो एरीकडे नोपणात क्लेश हिंडता काननात तो सरोवर ठाई देखून अकस्मात एकटाची पातला परामध्ये कोणी गैवरे जीवन धाव घेत असे रूप चिद्रत्न सरती काठी जाऊन जीवन स्पर्शू टेकला आता स्पर्शावे उंजळीत तिकडून उठला त्रिसूत प्रत्योदक करे कळून हात रायापाशी धावला अरे अरे वाचे म्हणून मने न स्वीकारे माझे जीवन तू कोणाचा आहेस कोण आधी माते सांग की एरे पाहुणी भय द्या ते भय दाटला अनुपणात काही न बोले क्षितीत टकमका पाहत असे अवधूत मने कार्य मौन धरुणी काही न बोलशी वचन माता पिता गुरु कोण तव देई मिरवले माता पिता गुरु सहित सांगून करी उदक पाना ते ना तरी सेविता पावसी मृत्यू जीवने ते राया
ऐसे ऐकोनी भरतरीनाथ पदावरी लोटला त्वरित नमोनी जन्मकथे सहित आत्रिसुत शी सांगितले. भरतरी माता पात्र साठवणी पिता मिरविला मित्रावरुनी. ऐसे वधोनी दत्ता लागुनी मुळापासून सांगितले. एरे म्हणे गुरु कोण भरतरी म्हणे नाही अजून. ऐसे ऐकुनी आत्रिनंदन बोलता झाला तयाशी. म्हणे राया व्यवस्थित मिरवलाशी आधे हाते. अद्यापि गुरु नाही तुते भ्रष्ट बुद्धी मिरविशी. तरी तू पूर्वीचा परम पापिष्ट म्हणून गुरु न मिळाला वरिष्ठ. तरी आता क्रिया नष्ट स्पर्शू नको जळाते. तू स्पर्श केल्या पाणी सकळ तोय जाय आटोनी. नि गुरुत्वाचा विटाळ मानुनी तोय तसा पावेल. मग त्रोय आटल्या निगुती मग क्रोधाची पाक शेखी ओसांडून तोऱ्या प्रति भस्म करील क्षणार्धे. ऐसे बोलता त्रिनंदन भरतरी करीतसे नमन. म्हणे महाराजा तृषे प्राण जाताये माझा की. तरी आता अनुग्रह देऊन आपण प्रांजळवंत माझा प्राण दत्त म्हणे तव अनुग्रहाशी मम मन द्यावा योग्य दिसेना. अरे मम अनुग्रहासाठी शिव विरायला घालीत दाटी. तरी अनुग्रहाचे पूर्ण कोटी तुझे दवद्री दिसेना. ऐसे भागाले थोर नायक तरी नाथुडे अनुग्रह दोधिक. तो येथे तू मशक अनुग्रह वांछिशी. भरतरी म्हणे तो निश्चित परी तृषेने होतो प्राण खासाविस. तुम्ही कृपाळू परमसंत दया क्षमा मिरविता. जगाचे न सारे किंचित पाण्या त्वरेची हरिता दैन्या कारण. तरी माझा वाचून प्राण धर्म समाधान मिरवावे. ऐसे ऐकता तपोराशी म्हणे अनुग्रह देईन तुझशी. परिपूर्ण तप 12 वर्षी आचरावे असता. त्या तप पुण्याशे करून योग्य होशील अनुग्रह कारण. राव म्हणे सध्याची प्राण तृषे वाचून जातो की. मग 12 वर्ष वाचल्यावरती कैशी घडेल कृपा मूर्ती. दत्तात्रेय म्हणे त्या पुढती संकल्प ते करावे. काया वाचा चित्त मन संकल्प झाली पुण्य दर्शन. वर्धन झाली पाजिन जीवन सकळ बाधा चुके. एरे म्हणे महाराज संकल्प सांगितल्या चोजा. परी आता माते उदक पाजा प्राणरक्षा माझा की. नाथ गुरु कल्पने करीशी की तपाचरण 12 वर्षी. परी तैसे न हे वैभवाशी पुन्हा लिप्त नवावे. वामन समान पाळून सर्व विरक्तपणाची बरवी ठेव. योग्या माझी नित्य बसावे आयुष्य मर्यादा पर्यंत. ऐसे ऐकता राव कुंठित विचार दरी व्यापिले चित्त. म्हणे कैसी करावी रीत प्राण खासाविस होतसे. तरी तो पूर्ण प्रज्ञावंत म्हणे महाराजा हे नाथ मी प्रपंच राहणीस मुक्त झालो नाही अद्यापि. परे पितृश्राद्ध पितृऋण मातेशी केल्या वर्जना. कांते पुत्र झाली विन कांतारुण पिटेना. पुत्र विह स्नुषामेळे ऋण मुक्त होय युद्धमोळी. ऐश्या ऋणाची स्थावर काजळी फिटली नाही महाराजा. तरी 12 वर्षापर्यंत प्रपंच आचरू द्यावा माते. उपरी योजुनी पूर्ण योगाते केली संकल्प साधिन की. ऐसे बोलता पै गोपाळ अवश्य म्हणून अनुसया बाळ मग कमुंडुलू
भरून जळ तयापाशी पयाला उदक पुनी करयुस्मी संकल्प करी मनोधर्मे की 12 वर्ष संकल्पनामी पुण्ययोग आचरेन यावरी तन मन धन काया वाचा जीवित पूर्ण गुरु संकल्पी सोडून जीवन अनुग्रह देतसे मोळे ठेवणी वरदास्त करणे मंत्र जप अर्पित आपुला करुणी शरणागत नाम आपुले सांगत असे मने वासा ओळख माते मी दत्तात्रेय त्रिसुत परितव दैव भाग्यवंत मग मम कर मौळी विराजला तरी अनुग्रह होताची वा प्राप्त माईक सरोवरासहित झाला गुप्त इतके केले तयार्थी व्यर्थ पाहतसे ऐशी चिंता मनाशी बहुत करता झाला वतरीनाथ मने महाराजा गुरुनाथ प्राण जाऊ पाहते आता ऐसे ऐकता वर्तरी वचन भोगावतीशी पाचारी यात्री नंदन परिती सरिता पार जीवन घेऊन या धावली सुरभीचे करुणी चिंतन मही दर्शविली दीप्यमान नेमक सहज उपजून अन्न पर्वता समान मिळले मग रात्री चंबू सहित नूपनाथ भोगावतीचे स्नान करीत उत्तम अन्न स्वीकारुनी समस्त दर्शन करुनी चालिले पृतने सहित तुष्टचित्ती मृगया करुनी तनुपती एरीकडे भोगावती तेची स्थान पाठविली कामधेनु स्वर्गस्थानी पाठवूनी अदृश्य झाला मुनी एरीकडे मृगया करुनी भरतने गेला गावात तरी आता पुढे श्रोती कथा स्वीकारे सुधारस पंक्ती धुंडी सुत मालू वदे युक्ती नरारी कृपे प्रसादे करुणिया स्वस्ती श्री भक्ती कथा संगमन गोरक्षिका सदा परिस भाग चतुरा 27 अध्याय गोड पुंडलिका वरदेव हरिट्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय महाराज की जय नवनाथ महाराज की जय।